Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot chapter number 2 the address and part second. Let's start. I had remembered it, but it had waited a long time to go there. Initially, after the liberation, I was absolutely not interested in all that stored stuff, and naturally, I was also rather afraid of it. आणि मग इथे सांगता येतं आपल्याला नॅरेटर की मला आठवतं आहे की ज्यावेळेस मी खूप दिवस मी वाट पाहिलेली आहे आणि मी त्यानंतर तिथे गेलेले आहे. ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं म्हणजे युद्ध संपलेलं आहे. लिबरेशन इथं काय आहे, स्वातंत्र्य मिळालेलं आहे, युद्ध संपलेलं आहे, युद्धजन्य परिस्थिती संपलेली आहे. आणि आता ते जे आपल्या कथन करणारे नॅरेटर्स आहेत, स्टोरी ज्या सांगतात आपल्याला, तर त्या तिथे म्हणतात की माझ्या आईने जिथे सामान ठेवलेलं आहे तिथे मी सर्चिंग करायला गेलेले होते, परंतु त्या सगळ्याच्या वस्तूमध्ये मला जास्त इंटरेस्ट हा नव्हता. नॅचरली आय वॉज रादर अफ्रेड ऑफ इट. मला त्याची भीती वाटायची. अफ्रेड ऑफ बीइंग कन्फ्रंटेड विथ द थिंग्स दॅट हॅड बिलॉंग टू अ कनेक्शन दॅट नो लॉंगर एक्झिस्टेड, which were hidden away in cupboard and boxes and waiting in vain until they were put back in their place again, which had endured all those years because they were things. आता मला भीती याची वाटायची की जे काही कन्फ्रॉन्टेड इथे कम फेस टू फेस समवन, एखाद्याच्या आपण फेस टू फेस ज्यावेळेस येतो, ज्या वस्तू आपण फेस टू फेस पाहणार आहोत, ज्या माझ्या आईच्या किंवा आमच्या घरांच्या मालकीच्या होत्या, त्या आता आपण म्हणूया की कदाचित असं वाटलं की त्या अस्तित्वात आहेत की नाही हेही मला माहीत नव्हतं, परंतु तरी मी शोधायला गेले होते. मग ते जे कदाचित त्या कोणी लपवलेल्या असतील कबडमध्ये, बॉक्सेसमध्ये. आणि वेटिंग इन वेन म्हणजे नो रिझल्ट. आता काही होणारही नाही, त्याचा काही रिझल्टही येणार नाही. अंटिल दे वर पुट बॅक्ड इन देअर प्लेसेस अगेन. जोपर्यंत आपण त्या वस्तू त्यांना पुन्हा त्याच्या जागेवर ठेवत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होणार नाही. सो इन वेन म्हणजे काही उपयोग होणार नाही आहे. सो विच हॅड एन्ड्युअर्ड ऑल दोज इयर बिकॉज दे वेर थिंग्स. आणि हे सगळ्या आपण म्हणूया कदाचित चांगल्याही एन्ड्युअर्ड मीन्स कदाचित त्या चांगल्याही असण्याच्या गोष्टी आहेत ज्या भरपूर वर्ष झालेल्या आहेत, कारण त्या वस्तू आहेत असा आपल्याला नॅरेटर सांगतात. बट ग्रॅज्युअली एव्हरीथिंग बिकम मोर नॉर्मल अगेन. ब्रेड वॉज गेटिंग टू बी अ लाईटर कलर दॅट वॉज बेड यू कूड स्लीप इन अनथ्रेटन्ड. अ रूम विथ अ व्ह्यू यू वेर मोर यूज्ड टू ग्लान्सिंग ॲट इच डे. आणि मग ज्या घरामध्ये त्या राहत होत्या पूर्वी, त्या घरामध्ये ह्या गेलेल्या आहेत आपल्या नॅरेटर्स. आणि मग सगळं नॉर्मल आता झालेलं आहे जीवन, परंतु जे ब्रेड ज्या वस्तू होती ती ब्रेडची ज्या म्हणूया आपण, तोही लाईटर कलरचा, त्याचा कलर्स जो आहे तो लाईट कलर झालेला आहे, फेड झालेला आहे. आणि जो बेड ते वापरायचे त्या बेड्स मध्ये आता झोपायला मला अनथ्रेटन्ड आहे असा तो रूम झालेला आहे. अ रूम व्ह्यू यू वेअर मोर यूज ग्लान्सिंग एच डे. ज्या रूममधून मी रोज दिवस असताना मी रोज लहानपणी पाहायचे, तोही रूममध्ये ती गेलेली आहे. अँड वन डे आय नोटीस आय वॉज क्युरियस अबाउट ऑल द पोझेशन दॅट मस्ट स्टील बी ॲट रेस्ट. आणि मला कधीकधी कुतूहलही मला कधीकधी वाटायचं की आमच्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या ज्या ॲड्रेस सांगितलेल्या आहेत तिथंच त्या आमच्या सगळ्या वस्तू ज्या आहेत तिथं कदाचित असण्याची शक्यता आहे. आय वॉन्टेड टू सी देम, टच अँड रिमेंबर. मला त्या वस्तू पाहायच्या होत्या, त्याला स्पर्श करायच्या होत्या, त्याच्या आठवणी ज्या आहेत त्या मला घ्यायच्या होत्या. सो आफ्टर माय फर्स्ट विजिट इन वेन मिसेस डॉर्लिंग, बिकॉज आय डिसाइडेड टू ट्राय अ सेकंड टाईम. नाव अ गर्ल ऑफ अबाउट 15 ओपन द डोअर टू मी. आता मी पहिल्यांदा व्हिजिट केली की ती ज्यावेळेस त्या डॉरिंगने दरवाजा उघडलेला आहे त्या स्त्रीने, ती म्हटले की मी तुम्हाला ओळखत नाही आहे आणि दिस इज नॉट राईट टाईम टू टॉक विथ यू. आणि म्हणून ते म्हटलं की ही योग्य वेळ नाही आहे, तुम्ही पुन्हा या. मी दुसऱ्यांदा ज्यावेळेस भेटायला गेले त्यावेळेस एक 15 वर्षाच्या मुलीने दरवाजा उघडलेला आहे. ओके. आय आस्क्ड हर इफ हर मदर वॉज ॲट होम. मग इथे नॅरेटर सांगतात की मी विचारलं तुझी आई आहे का इथे. नो, शी सेड, माय मदर्स डुईंग ॲन एरँड.
आणि मग तिने सांगितलेलं आहे की नाही, माझी आई नाही आहे. एरंट मीन्स वॉट, डुईंग एनी टास्क और जॉब. माझी आई काहीतरी करते. सो नो मॅटर, आय सेड आल वेट फॉर हर. मग ही नॅरेटर जी आहे ती, ठीक आहे, मी इथे तिची वाट पाहते. आय फॉलोवेड द गर्ल अलॉंग द पॅसेज. अँड ओल्ड फॅशन आयन हनुकहा कॅन्डल होल्डर हंग नेक्स्ट टू अ मिरर. आणि मग मी त्या मुलीच्या 15 वर्षाची जी मुलगी होती ना, तिच्या मागे मागे मी गेलेले आहे. तो इथे आपले जे काही नॅरेटर्स आहेत, त्यांचं जे सामान होतं, जो ॲड्रेस त्यांना माहीत होतं, ते त्या ॲड्रेसवर गेलेले आहेत. पहिल्या वेळेस तर त्यांनी त्या स्त्रीने ओळखलं नाही, त्याने दुसरी वेळेस यायला सांगितलं. आणि म्हणून आता दुसऱ्या वेळेस तिच्या मुलीने दरवाजा उघडलेला आहे आणि मुलीच्या त्या मागे चालत आहेत. ते त्यांना त्यांच्या सामान जिथे ठेवलेलं आहे युद्धाच्या वेळेस, ते सामान शोधण्यासाठी त्या आलेल्या आहेत त्या ॲड्रेसवरती. अँड ओल्ड फॅशन आयन हनुका कॅन्डल होल्डर हंग नेक्स्ट टू अ मिरर. आता मिररच्या बरोबर समोर एक हनुका कॅन्डल होल्डर जो आहे तो ठेवलेला होता. आता हनुका हा काय आहे? द फीस्ट ऑफ लाईट, अ हिब्रू फेस्टिवल इन डिसेंबर. डिसेंबरमध्ये एक हिब्रू फेस्टिवल जो आहे, सण साजरा करतात. त्यावेळेस हे जे कॅन्डल जे आहेत ते लावले जातात. म्हणजे एक कॅन्डल नाही, तो एक लॅम्प ज्याला म्हणूया, तो होल्डर असतो आणि त्याच्यामुळे खूप सारे आपल्याला त्याला मेणबत्त्या लावता येतात. तो आपण म्हणूया कॅन्डल होल्डर आहे. जसं आपण पूर्वी आकाशकंदील वगैरे घ्यायची ना, तर त्या पद्धतीने इकडे कॅन्डल्स लावायचे, भरपूर सारे कॅन्डल्स लावायचे कोणताही एक प्रकारचा सण असला की. आणि ती खूप अँटिक पीस होता, तो मला दिसला नाही असं ते म्हणत आहेत. त्याला हनुका असं त्याचं नाव आहे. कॅन्डल होल्डर, खूप साऱ्या कॅन्डल्स ज्या आहेत, अनेक कॅन्डल्स त्याच्यावरती बसायच्या. सो वी नेवर यूज्ड इट बिकॉज इट वॉज मच मोर कंबरसोम दॅन अ सिंगल कॅन्डलस्टिक. परंतु आम्ही तो वापरलेला नाही आहे, तो जो कॅन्डल होल्डर होता खूप साऱ्या. कारण आम्हाला कंबरसोम मीन्स लार्ज अँड हेवी, तो खूप मोठा होता, खूप जड होता. आणि म्हणून मी एक सिंगल कॅन्डल घरामध्ये लावायचे. आम्ही घरामध्ये ते यूज करत नव्हतो असं येथे नॅरेटर सांगत आहेत. वॉन्ट यू सिट डाऊन आस्क द गर्ल. शी हेल्ड ओपन द डोअर ऑफ लिव्हिंग रूम. आय वेंट इनसाइड पास्ट हर. आणि मग तुला इथे बसायचं नाही का, त्या मुलीने मला विचारलेलं आहे. मग तिने दरवाजा उघडला लिव्हिंग रूमचा आणि मग मी पण आतमध्ये गेलेले आहेत. आम्ही पण त्याच्या आतमध्ये गेलेलो आहोत. आय स्टॉप्ड हॉरिफाईड. आय वॉज इन अ रूम आय न्यू अँड डिड यू नो. आणि मग मी थांबले थोडंसं. मी अतिशय हॉरिफाईड झाले, शॉक झाले मी त्या रूममध्ये गेल्यानंतर. आणि मला माहीत होतं, मला माहिती आहे, मला माहिती नाही, असं इथे दोन आहेत. काही माहिती आहे, काही माहिती नाही. चला पाहूया. आय फाउंड मायसेल्फ इन द मिस्ट ऑफ थिंग आय डिड want to see again but which oppressed me in the strange atmosphere. आणि ते सांगतात की मी स्वतःला मिस्ट ऑफ थिंग्समध्ये अतिशय मध्यावरती होते आणि जिथे मी सगळ्या वस्तू माझ्या पाहत होते. आय डिड वॉन्ट टू सी अगेन बट विच ऑप्रेस्ड मी द स्ट्रेंज ॲटमॉस्फिअर. आता इथे ते सांगतात की मी सगळ्या माझ्या ज्या वस्तू आहेत त्या पाहत होते. सो हॉरिफाईड मी झाले, शॉक झाले अतिशय. त्या वस्तूंच्या मी मध्ये होते आणि अतिशय मला जसं आपण ऑप्रेस्ड म्हणतो ना, आपण एखाद्याला हार्श ट्रीटमेंट वगैरे देतो, अतिशय आश्चर्यचकित करणाऱ्या सगळ्या घटना होत्या. ऑर बिकॉज ऑफ द टेस्टलेस वे एव्हरीथिंग वॉज अरेंज्ड. आता इथे सांगतायत की परंतु अतिशय टेस्टलेस म्हणजे अशी वेगळ्या पद्धतीने त्या वस्तूंची मांडणी केलेली होती, जी टेस्टलेस होती, म्हणजे चांगली नव्हती. बिकॉज ऑफ अगली फर्निचर ऑर दी मगी स्मेल दॅट हंग देअर. कारण तिथे जी अरेंजमेंट केलेली होती वस्तूंची ती अतिशय अगली होती. अगली फर्निचर बिकॉज ऑफ द अगली फर्निचर, जे फर्निचर होतं ते चांगलं नव्हतं. त्याचा मगी स्मेल जो होता. आता मगी स्मेल काय आहे? मगी मी स्टेल स्मेल जो आहे, स्टेल स्मेल, घाणेरडा जो वास येतो आपण त्याला म्हणूया. सो तो तिथे होता. आय डोंट नो बट आय स्कॅर्सली डेअर टू लुक अराउंड मी. द गर्ल मूव्ड अ चेअर. आणि मग मी त्या मुलीच्या मागे जात होते, पाहत होते सगळं. ओके. आणि ती मुली माझ्या चेअरपाशी ती फिरत होते आणि द गर्ल मूव्ड अ चेअर. तिने चेअर हलवली
आणि मग मी तिथे बसले. आय सॅट डाऊन अँड स्टार्टेड ॲट वुलन टेबल क्लॉथ. मी जिथे बसले होते त्या टेबलवरती एक क्लॉथ होता, टेबल क्लॉथ असतो ना, वुलन क्लॉथ, तो पाहिला. आय रब्ड इट, माय फिंगर ग्रीव वॉर्म फ्रॉम रबिंग. तर मी ते रब केलं, थोडंसं घासलं ते जे क्लॉथ, टेबल क्लॉथ टाकलेलं होतं मी जिथे बसले होते तिथे, आणि ते चोळल्यानंतर मला ते थोडंसं गरम ते जाणवलेलं आहे. आय फॉलोवेड द लाईन ऑफ द पॅटर्न. समवेअर ऑन द एज देर शुड बी अ बर्न मार्क दॅट हॅड नेवर बीन रिपेअर्ड. आणि मग ते सांगतायत की मला आठवतं आहे की कुठेतरी एक बर्न मार्क आहे. बर्न मार्क म्हणजे जळालेला आहे, जो रिपेअर होणारा नाही. आणि म्हणून मी त्या कापडावरून हात फिरवत होते. माय मदर विल बी बॅक सून सेड द गर्ल. आय हॅव ऑलरेडी मेड अ टी फॉर यू, विल यू हॅव अ कप. आणि मग ती सांगते की माझी आई लवकरच येईल आणि मी तुला चहा बनवलेला आहे, तू चहा घेणार का? सो सी सेड थँक्यू. आय लुक्ड अप. द गर्ल पुट कप्स रेडी ऑन द टी टेबल. आणि मग तिने त्या टेबलावरती कप्स आणलेले आहेत चहा घेण्यासाठी. शी हॅड अ ब्रॉड बॅग. त्या मुलीलासुद्धा ब्रॉड बॅग होते. आता ही ब्रॉड बॅग काय आहे, पाठ जी आहे त्याची रुंद होते म्हणजे असं. आणि इथे जे नॅरेटर आहेत ते सांगायचे की आमच्या घरी ज्या स्त्री आली होती, जे सामान घेऊन जायची, तिची पण ब्रॉड बॅग होते, जस्ट लाईक हर मदर. तिच्या आईसारखी तिची पण ब्रॉड बॅग होते. शी पोर्ड अ टी फ्रॉम व्हाईट पॉट. ऑल इट हॅड वॉज अ गोल्ड बॉर्डर ऑन द लीड. आणि मग ते सांगते ज्यावेळेस ती चहा ओतायला लागली त्या पांढऱ्या भांड्यामध्ये, त्यावेळेस त्या जिथे चहा ठेवला होता त्याला एक सुंदर अशी बॉर्डर होते गोल्ड कलरची. आय रिमेंबर शी ओपन अ बॉक्स अँड टूक सम स्पून आउट. आणि मग मला आठवतं आहे की तिने ते उघडलेला आहे तो बॉक्स आणि त्याच्यातून काही चमचे घेतलेले आहेत. आता हे सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या जे नॅरेटर आहेत आपल्या, ज्या तिथे आलेल्या आहेत त्यांच्या वस्तू शोधायला, हे त्याच्याच वस्तू आहेत. ती पाहते, मग तो टेबल क्लॉथ असेल किंवा टीचं पॉट असेल किंवा मग त्या सगळ्या डिशेस असतील, ह्या सगळ्या तिच्याच वस्तू आहेत. आणि दॅट्स अ नाईस बॉक्स. आय हर्ड माय ओन व्हॉईस. आणि तो चांगला बॉक्स आहे, मला माझाच आवाज आला. इट वॉज अ स्ट्रेंज व्हॉईस ॲज दो ईच साऊंड वॉज डिफरंट इन दिस रूम. हा जरा थोडासा विचित्र आवाज होता, परंतु त्या रूममधल्या ॲज दो ईच साऊंड वॉज डिफरंट. आणि मग प्रत्येक जो आवाज होता तो वेगळा होता ह्या रूममधला. कारण एकेका पाहते, ते नॅरेटर्स पाहत आहेत कशा पद्धतीने त्या वस्तू अरेंज केलेल्या आहेत, ठेवलेल्या आहेत. ओ यू नो अबाउट दॅम. शी हॅड टर्न राऊंड अँड बॉट मी माय टी. तुला माहिती आहे असं त्या म्हणत आहेत. आणि मग त्याने माझ्याकडे पाहिलेलं आहे आणि मला चहा आणला. शी लाफ्ड. माय मदर से इट इज युनिक. वी हॅव गॉट लॉट्स मोर. आणि मग ती हसते आणि म्हणते की माझ्या आईने सांगितलं की ह्या अतिशय अँटिक आहेत. अँटिक म्हणजे द व्हॅल्युएबल थिंग ऑफ ओल्ड व्हॅल्युएबल थिंग्स जे असतात, पीस असतात, ते असे सांगतात. सो वी हॅव गॉट लॉट्स मोर. आणि ती म्हणते आमच्याकडे खूप सारे आहेत. सो शी पॉइंटेड राऊंड द रूम. सी फॉर युअर सेल्फ. आणि मग तिने एक रूमकडे बोटाने दाखवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, पहा तू स्वतः. आय हॅड नो नीड टू फॉलो हर हँड. आय न्यू द थिंग्स शी मीन्ड. आय जस्ट लुक्ड ॲट द स्टील लाईफ ओव्हर अ टी टेबल. आता ती सगळ्या ज्या वस्तू दाखवत होत्या मला त्या सगळ्या माहिती होत्या असं ते सांगतायत. त्या टी टेबल्सवरच्या ज्या असतील किंवा मग दुसऱ्या ज्या वस्तू आहेत. सो ॲज अ चाइल्ड आय ऑलवेज फॅन्सीड द ॲपल ऑन द प्यूटर प्लेट. आणि मी ज्यावेळेस लहान होते, लेखिका सांगतात की मला तो जो प्यूटर प्लेटवरती ठेवलेला ॲपल जे आहेत. आता जे काही प्यूटर प्लेट म्हणजे काय आहे, प्यूटर प्लेट्स म्हणजे एक ॲलॉय आहे. ॲलॉय टीन कॉपर अँटोमनी ग्रे कलरचं जे आहे, कॉपर ग्रे कलरचं एक भांडं आहे, तांब्याचं भांडं आहे, ज्याच्यामध्ये ॲपल ठेवले जायचे. म्हणजे ते नकली आपण म्हणूया डेकोरेशनसाठी यूज केलेले. आणि नॅरेटर सांगतात मला लहानपणी ते आवडायचं. आणि ह्या सगळ्या वस्तू त्या मुलगी तिला दाखवत आहे. वी यूज इट एव्हरीथिंग. शी सेड वन्स वी हॅव एट ऑफ द प्लेट्स हँगिंग देअर ऑन द वॉल. आय वॉन्टेड सो मच बट इट वॉजंट एनिथिंग स्पेशल. आणि मग ते सांगतात की त्या ज्या अँटिक पीसेस आहेत, ज्या प्लेट्स आहेत, ज्या त्या भिंतीला लावलेल्या आहेत, तिथे आम्ही त्याच्यामध्ये जेवणही केलेलं आहे. ज्या मला खूप साऱ्या आवडायच्या, मला खूप सारे मी त्याच्यामध्ये जेवण करायचे.
ओके. पण आता मला त्याच्यामध्ये काही एनिथिंग, इट वॉजंट एनिथिंग स्पेशल, मला त्याच्यामध्ये काही जाणवत नाही. आय हॅड फाउंड द बर्न मार्क ऑन द टेबल क्लॉथ. द गर्ल लुक क्वेश्चनली ॲट मी. आणि फायनली मला जो त्या टेबल क्लॉथ मी ज्याच्या तिथे बसले होते त्याच्यावरचा जो जळालेला मार्क आहे तो मला सापडलेला आहे. ओके. आणि मग त्या मुलीने मला, ती जी मुलगी होती ती माझ्याकडे क्वेश्चनिंगली, प्रश्नार्थक रीतीने मला पाहिले. येस, आय सेड, यू गेट सो युज्ड टू टचिंग ऑल दीज लवली थिंग इन द हाऊस, आय हार्डली लुक्ड ॲट देम एनी मोर. आणि मग मी म्हटलं, हां बरोबर आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या वस्तू ह्या ठेवलेल्या आहेत तुमच्या घरामध्ये, अतिशय चांगले दिसतात, असं मी तिला म्हणाले. यू ओनली नोटीस वेन समथिंग इज मिसिंग बिकॉज इट वॉज टू बी रिपेअर्ड ऑर बिकॉज यू हॅव लेंट इट, फॉर एक्झाम्पल. आणि आपण घरामध्ये ज्या वस्तू सजवलेल्या आहेत त्या सांगतायत, आपण दररोज त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु आपण जर त्यातली एखादी वस्तू खराब झाली आणि रिपेअरसाठी दिली तर त्याची जागा आपल्याला लगेच जाणवते की इथे ती वस्तू नाही आहे. किंवा आपण कोणाला तरी उसणं दिली तर आपल्याला त्या वस्तूंची उणीव मात्र भासते. असा संवाद ह्या दोघीमध्ये झालेला आहे. अगेन आय हर्ड द अननॅचरल साऊंड ऑफ माय व्हॉइस अँड आय वेंट ऑन. आय रिमेंबर माय मदर वन्स आस्क्ड मी इफ आय वूड हेल्प हर पॉलिश द सिल्वर. आणि मग माझ्या आतून एक कसलं तरी अननॅचरल साऊंड माझ्या आतमधून आलेला आहे मला. आणि माझ्या आईने मला एकदा सांगितलं होतं की आय वूड हेल्प फॉर पॉलिश अँड सिल्वर्स, मी तुला ते सिल्वर पॉलिश करायला मी मदत करते, मी माझ्या आईला लहानपणी म्हटले होते. सो इट वॉज अ व्हेरी लाँग टाईम ॲगो अँड आय वॉज प्रोबॅबली बोर्ड दॅट डे ऑर परहॅप्स आय हॅड टू स्टे ॲट होम बिकॉज आय वॉज इल. आणि खूप जुनी गोष्ट आहे, कदाचित मी बोर झालेले होते आणि म्हणून मी म्हटले होते की मी ती सिल्वर जी आहे ती मी पॉलिश करते, आणि त्यामुळे मी आजारी असल्यामुळे मला घरातच थांबावं लागलं होतं. ॲज शी हॅड नेवर आस्क्ड मी बिफोर, आय आस्क्ड हर विच सिल्वर शी मीन्ट अँड शी रिप्लायड, सरप्राईज दॅट इट वॉज द स्पून्स, फोक अँड नाईव्ज ऑफकोर्स. आणि मग मी तिला विचारलं की कोणतं सिल्वर ती जे म्हणते, आणि तिने मग रिप्लाय दिलेला आहे की जे चमचे आहेत, फोक्स म्हणजे ज्याला दात असतात ना, 3 दात, ज्याला आपण चमचे असतात, काटेरी चमचे म्हणतात, नाईव्ज, ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत हे ठेवले, त्याच्याविषयी मी बात करते, जे सिल्वर कलरचे आहेत. ऑन दॅट वॉज अ स्ट्रेंज थिंग आय डिडंट नो द कटलरी वी एट ऑफ एव्हरी डे वॉज सिल्वर. आणि ते सांगते की आम्ही ज्या कटलरी होते, जे भांडे होते, त्या भांडे सिल्वर कलरचे होते, त्याच्यामध्ये आम्ही कटलरी दॅट वी एट ऑफ, ज्याच्यामध्ये आम्ही जेवण करायचो, ते सुद्धा सिल्वर कलरचे होते, अशीही ती सांगते. द गर्ल लाफ्ड अगेन. आय बेट यू डोंट नो इट्स इदर. आय लुक्ड इंटेंटली ॲट हर. व्हॉट वी इट विथ, शी आस्क्ड. आणि मग मी पैंजला होते तुझ्याशी, म्हणते मला माहीत नाही आहे. आणि मग ती तिच्याकडे अतिशय इंटेंटली, केअरफुली तिच्याकडे पाहते. व्हॉट वी इट विथ, शी आस्क्ड. आणि तिने विचारलं, आम्ही कशामध्ये खातो. वेल, डू यू नो, शी हेजिटेड. शी वॉक्ड टू द साईडबोर्ड अँड वॉन्टेड टू ओपन द ड्रॉवर. लुक, इट्स इन हिअर. नंतर ती थोडीशी हेजिटेट झाली, बोलताना अडखळली. नंतर ती जी मुलगी होती ती साईडबोर्डला गेलेली आहे. साईडबोर्ड म्हणजे एक बोर्ड आहे जिथे वस्तू आतमध्ये अनेक, ज्याला म्हणून ड्रॉवर असतात, ते ड्रॉवर उघडलेलं आहे. आणि मग मी लुक, इट्स इन हेअर. आणि मग ती पाहते, हां हे तर इथं आहेत सगळ्या वस्तू, तुझ्या वस्तू सांगतायत ना, जे स्पून किंवा फोक्स किंवा नाईव्ज, जे तुम्ही जेवायचे लहानपणी ते जे सांगतायत नॅरेटर, त्या तर इथे आहेत, त्यामध्ये ते इथे तिला उघडलेल्या आहेत, ह्या बोर्डमध्ये आहेत. आय जम्प्ड अप. आय वॉज फॉरगेटिंग द टाईम. आय मस्ट कॅच माय ट्रेन. आणि मग मी पटकन उठले आणि मला वेळेचं भान राहिले नाही आणि मला पुन्हा ट्रेन पकडायची होती. शी हॅड हर हँड ऑन द ड्रॉवर. डोंट यू वॉन्ट टू वेट फॉर माय मदर. आणि मग तिने तिचा हात जो आहे ड्रॉवरवरती धरलेला होता. आणि तुम्हाला माझ्या आईबरोबर भेटायचं होतं ना, वाट पाहू शकत नाही का, आता भेटायचं आहे ना. नो, आय मस्ट गो. आय वॉक टू द डोअर. आणि ती मग इथे नॅरेटर म्हणतात मला गेलंच पाहिजे, ते दरवाजाकडे जातात. द गर्ल पुल द ड्रॉवर ओपन. आय कॅन फाइंड माय ओन वे. मी त्या मुलीने जो ड्रॉवर जो आहे तो पुल केलेला आहे, ओपन केलेला आहे, आणि जिथे
त्याने त्या शोधलेल्या आहेत, ज्याचे फोक्स किंवा आपण म्हणूया स्पून, नाईव्स. ओके. ॲज आय वॉक्स डाऊन द पॅसेज आय हर्ड द जिंगलिंग ऑफ स्पून अँड फोक्स. आणि मग मी ज्यावेळेस खाली जात होते त्यावेळेस मला तो चमच्यांचा आणि फोक्सचा आवाज आलेला आहे. म्हणजेच इथे नॅरेटरने जे सांगितलं होतं की आम्ही लहानपणी सिल्वर याच्यामध्ये जेवायचो, ताटामध्ये जेवायचो, किंवा आमचे जे स्पून्स होते, स्पोक होते, नाईव्स होते, सिल्वर कलरचे होते. आणि मग त्या पद्धतीने आम्ही जेव्हा ही आठवणी ज्यावेळेस नॅरेटरने सांगितल्या त्या मुलीला, तर ती मुलगी म्हणले की इथे पण आहे, त्या ड्रॉवरमध्ये पण अशाच आहेत. आणि त्याचा आवाज नॅरेटरला जाताना आलेला आहे. म्हणजे त्या वस्तू ज्या आहेत त्या नॅरेटरच्याच आहेत, ज्या आईने दिलेला, तिच्या आईने तिच्याकडे ठेवायला दिलेल्या होत्या मिसेस डॉरिंगकडे. सो ह्या मिसेस यसच्या मुलगी आहेत. आणि त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्याने सांगितलं तिचं आम्ही लहानपणी त्या ताटामध्ये जेवायचो, ते चमचे आम्ही वापरायचो, ते फोर्क्स नाईव्स आम्ही वापरायचो, स्पून वापरायचो, हे सगळे तिथेच होते. आणि त्याचा आवाज मला आलेला आहे. ॲट द कॉर्नर ऑफ द रोड आय लुक्ड अप ॲट द नेम प्लेट मार्कोनी स्ट्रीट. इट सेड इट हॅड बीन नंबर 46. आणि मग कॉर्नरला मी ज्यावेळेस पाहिलं, नेम प्लेट मी ज्यावेळेस पाहिली, तर त्यावेळेस ते मार्कोनी स्ट्रीट हे लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर नंबर 46 हा होता. म्हणजे ॲड्रेस हा सेम होता, मार्कोनी स्ट्रीट्स नंबर 46. द ॲड्रेस वॉज करेक्ट बट नाव आय डोंट वॉन्ट टू रिमेंबर इट एनिमोर. आणि ॲड्रेस जो होता तो करेक्ट होता आणि मला त्याच्या आठवणीची काही आता आवश्यकता नाही आहे. आय वुडंट टू गो बॅक देअर बिकॉज द ऑब्जेक्ट दॅट आर लिंक्ड इन युअर मेमरी विथ a familiar life of a former times instantly lose their values surrounding, and what should I have done with them in a small rented room where the shade of black out paper still hung along the windows and no more than handful cluttery fitted in the narrow table drawer. आणि मग ते म्हणतात की तिची मेमरी आहे माझ्या वस्तूंची, त्या तिथेच आहेत, परंतु तिच्या आईने मला ओळखायला नकार दिलेला होता. तिथे गेल्यानंतर आता मला काय करायचं आहे त्या वस्तूंचं, त्याच्या आठवणी मला नक्कीच स्मरणात राहतील, परंतु मी आता अतिशय एक लहानसं भाड्याने घेतलेल्या घरामध्ये राहिलेलं आहे, जिथे एक ब्लॅक शेड्स ऑफ पेपर म्हणजे काय, ब्लॅक तुकडे, शेड म्हणजे तुकडे आहेत, काळे जे तुकडे आहेत आपण म्हणूया पेपरचे, तिथे हँग केलेले आहेत त्या विंडोमध्ये. आणि अतिशय हँडफुल कटलरी म्हणजे भांडे ठेवण्याची जी जागा आहे, फिटेड इन द नॅरो टेबल ड्रॉवरची, ते टेबलचं ड्रॉवर आहे. आय रिझॉल्व टू फॉरगेट द ॲड्रेस ऑफ ऑल द थिंग्स आय हॅड टू फॉरगेट दॅट वुड बी द इझिएस्ट. आणि मग मी शेवटी असं ठरवलेलं आहे की तो ॲड्रेस जो आहे तो मी विसरून जाण्याचं ठरवलेलं आहे. आणि ज्या वस्तू माझ्या आईने मिसेस यसने मिसेस डॉर्लिंगकडे दिलेल्या होत्या त्याही मी ठरवलं आहे की आता ते सगळं विसरून जायचं आहे आणि हेच माझ्यासाठी चांगलं असणार आहे, असं इथे नॅरेटर आपल्याला सांगतायत. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. या स्टोरीमध्ये आपण पाहिलं की ॲड्रेस जो तिच्या आईने दिलेला असतो, जिथे त्यांच्या वस्तू ठेवलेल्या असतात, युद्धजन्य परिस्थितीमुळे लेखिका तिथे जातात, परंतु ज्या स्त्रीने सामान नेलेलं असतं ती त्यांना ओळखत नाही. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा तिथे जातात, त्यावेळेस मुलगी त्या घरामध्ये प्रवेश करून देते. म्हणून सगळ्या त्या वस्तू त्या लेखिका पाहतात, परंतु त्याविषयी काही बोलत नाहीत. त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मरणात कायम ह्या आठवणी राहणार आहेत, परंतु त्यांना त्या वस्तूसोबत घेऊन त्या गेलेल्या नाहीत. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.